मित्रांनो, नमस्कार. आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. कोणाचा प्रवास कधी संपेल सांगता येत नाही. कधी थांबेल सांगता येत नाही. प्रत्येकाला कधी ना कधी जायचे आहेच. तर अशा या प्रवासात आपण भरभरून आनंद घ्यायला पाहिजे, समाधान मानून घ्यायला पाहिजे. ज्या अर्थी आयुष्य कधीही संपुष्टात येऊ शकते, संपू शकते. तर काही गोष्टींचा ताणतणाव, नैराश्य का येऊ द्यायचे? परिस्थिती नेहमी एकसारखी नाही राहत, सतत बदलत राहते. आपण सकारात्मक, पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. कारण जीवन क्षणभंगूर आहे. पुढच्या क्षणाचा भरोसा नाही. आपण राहू किंवा नाही राहू. तर इतकं गंभीरपणे विचार नको करायला पाहिजे, असं मला वाटतं. थोडं सहज सोपं करून घ्यावेच लागणार आहे. तरच आपल्याला जीवन व्यवस्थित जगता येईल. आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या ज्याच्या त्यालाच पार पाडायच्या आहेत. मग विचार करून काय उपयोग, की मीच करायचे का, मीच दिसतो का, किती करायची आहे, याला काही मर्यादा आहे की नाही? काही उदाहरणे घेऊयात. सध्या पावसाळा चालू आहे. घरातील कर्ता पुरुष टू व्हीलरवर घरून कामाला, ऑफिसला निघालेला आहे. थोडं पुढं गेल्यानंतर त्याला लक्षात येतं की त्याचा रेनकोट विसरला आहे. तर तो मागे जाऊन रेनकोट घ्यायला पाहिजे, तर तो तसाच निघून जातो. आणि त्याच्या मनात विचार येतात की मला कोणी आठवण पण देत नाही, माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, मी एवढं करतो, सगळ्या गोष्टी आहे, हां, कुटुंब सांभाळतो वगैरे वगैरे. तर पण तो अशा विचारामध्ये पुढे निघून जातो. संध्याकाळी जेव्हा तो ऑफिसमधून निघतो तेव्हा पाऊस सुरू होतो. पाऊस त्याला गाठतो आणि हा पावसात भिजतो. मग परत त्याच्या डोक्यामध्ये विचार येतात की मीच का, मी भिजलो, मी आता आजारी पडलो किंवा असं काही. तर या गोष्टीचं काय? तर उलट त्याने त्याच वेळेस मागे जाऊन तो रेनकोट घ्यायला पाहिजे होता. म्हणजे तो भिजला नसता, आजारी पडला नसता, है ना. आता दुसरं उदाहरण. रोजच्या जीवनामध्ये आपल्याला भाजीपाला लागतो, है ना. आपल्याला किराणा लागतो. आणि सध्या कसं एकत्र कुटुंब वगैरे पद्धती फार कमी होत चालली आहे. आणि 4च जण 3 जण घरामध्ये असतात समजा, आणि हा कर्ता पुरुष असतो. तर त्याच्यावरच हे सगळ्या गोष्टी, वस्तू, भाजीपाला आणण्याची जबाबदारी असते इनडायरेक्टली. तर ऑफिसवरून घरी येतानाच त्याने सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे. पण तसं न करता समजा हा डायरेक्ट घरी येऊन गेला, तर मग घरून त्याला परत सांगितलं जातं की बाबा हे संपलंय, ते संपलंय. तर मग हा निघतो. मग पुन्हा तेच स्ट्रेस, ताणतणाव वगैरे वगैरे. मीच का करायचं वगैरे, आहे ना. असं करता करता मग तो स्ट्रेस घेतो. तर तसं न करता थोडंसं सोपं करून घ्यायला पाहिजे. कारण आपणच करणार आहोत, है ना. आपली जबाबदारी आहे. करणार कोण दुसरं? त्यानंतर तिसरं उदाहरण आईस्क्रीमचं. आईस्क्रीम जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा ते वितळणार तर आहेच. तर थंड आहे तोपर्यंतच त्याची मजा घ्या, नाही तर ते तसंही वितळणारच आहे, नाही का. बरं, आता समजा एखादी व्यक्ती प्रॉब्लेममध्ये आहे, तर त्याने ॲटलिस्ट 4 ते 5 सोल्युशन्स, रस्ते त्या गोष्टीचे काढायला पाहिजे. आणि हो, प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात येणारच आहेत आणि येतातच. आणि प्रॉब्लेम येतात ते आपल्याला स्ट्रॉंग, मजबूत करण्यासाठी येत असतात. तर प्रॉब्लेमला ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपण कन्सिडर करायला पाहिजे. तर आपल्याला पुढे चालता येईल. आणि जो थांबला तो समजा संपलाच. आयुष्य तसंही पुढं चाललं आहे, तर जीवनाची मजा घेऊया ना, आहे की नाही. इतक्या ताणतणावामध्ये, म्हणजे स्ट्रेसफुल परिस्थितीत जर आपलं शरीर चांगलं काम करत असेल, जसं लिव्हर, किडनी, बाकी इतर अवयव चांगलं काम करीत असेल, तर ताण का घ्यायचा? उलट या शरीराला धन्यवाद द्या, आभार प्रकट करा, या शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कारण जेव्हा आजारी पडता तेव्हाच आपल्याला आरोग्याची किंमत कळते, नाही का. तुम्हाला वाटत असेल की सारखे सारखे हे तणावावरती का बोलता? तर आज मला वैद्यकीय व्यवसायामध्ये या होमिओपॅथिक प्रॅक्टिस करताना 24 वर्ष झालेले आहेत. तर ताणामुळे शरीरावरती, मनावरती, आपल्या प्रोडक्टिव्हिटीवरती बराच काही खोलवरती परिणाम होऊन बसतो आणि आजारपणं आतमध्ये यायला लागतात. आपण आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. म्हणून सांगावेसे वाटते, धन्यवाद. समाधानी राहा म्हणजे आनंदी राहाल.